नमस्कार, मी भाग्यश्री वाघमारे आणि आत्ता आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया। तुम्ही बघत असाल तर आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी दिसतेय। तर आत्ता आपण आलेलो आहोत अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये। इथे तुम्हाला दिसतंय की अनेक युवा लोक आहेत, काही महिला आहेत आणि सर, हा कार्यक्रम घेण्याची प्रेरणा कशी आली आणि हा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय एफर्ट दिले, तर याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। तर माझं नाव स्वप्नील ओळा आहे आणि मी प्रथम फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे। तर हे आजचं नियोजन आपण या पद्धतीने कार्यक्रम आयोजन करण्याचा हेतू हेच होतं की आजची आपली जी युवा पिढी आहे ती डिग्री घेऊन पण शिक्षण घेऊन पण त्यांना एक रोजगार उत्पन्न होत नाही काही कारणामुळं। तर त्यासाठी आपण काहीतरी त्यांना एक हातभार लावू शकतो का, एक वेगळा रस्ता दाखवू शकतो का। तर त्यामार्फत आपण अनेक ठिकाणी त्यांना स्किलिंग प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करतोय आपली प्रथम संस्था। त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शंकर शेलार सर यांनी खूप सहकार्य केले। त्यांची संस्था क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी आपल्या संघटनेने आपल्याला खूप सहकार्य केलं आणि त्यांचा पण हेतू आणि आपला ध्येय सेमच आहे की आपलं जे भविष्य आहे, बहुजनांची जी मुलं आहेत त्यांना कुठेतरी रोजगार मिळून ते स्वतःच्या पायावर सक्षम व्हावे म्हणून। आणि आज आपण या ठिकाणी जे रोजगार मेळावा भरवलाय त्या ठिकाणी 20 कंपन्या आलेल्या आहेत, अनेक युवक तिथे रजिस्टर झालेत आणि आपण असं नाही की ग्रॅज्युएटवालेच, आपण 10वी पास फेल अशा युवकांपासून ते ज्यांचं IT पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत, मास्टर पर्यंत क्वालिफिकेशन झाले अशा युवकांना आपण रोजगार या ठिकाणी मिळवून देतोय। आणि ते कुठेतरी एक समाधान लाभतंय की आजच्या युवकांना आपण सक्षम करण्यास काहीतरी हातभार लावतोय। या हेतूनेच आणि या आपल्या महापुरुषांच्या प्रेरणेनेच आपण पुढे चाललोय। धन्यवाद। आता आपण ताईंशी बोलणार आहोत। ताई, महिला शक्यतो गृहिणी असतात, आत्ता महिला कुठेतरी बाहेर पडतायत, घर सांभाळून सगळं काही मॅनेज करतायत आणि आता तुम्ही सगळ्या महिला इथं चांगल्या संख्येनं जमलेल्या आहात आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्याच जणी युवा लोकांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहात। तर हे सगळं करण्याची डोक्यात आयडिया कशी आली आणि ह्या सगळ्यासाठी तुम्ही कसे एफर्ट्स दिले? नमस्कार, माझे नाव सविता शंकर शेलार, क्रांतीवीर लहुजी साळवे युवक संघटना। संघटनेतर्फेच आम्ही खूप काही कामं करतो। आता प्रथम फाउंडेशन यांची आमची भेट झाली, त्यांनी आम्हाला खूप कामासाठी मदत केली की आपल्या वस्तीमध्ये म्हणजे आपल्या येरोड्या भागामध्ये खूप काही मुलं मुली बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी भविष्यात करू शकतो नाही की। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या खूप काही कंपन्या आम्हाला अटॅच आहेत, तर आपण या मेळावा भरून आपण युवक युवतीसाठी आपण त्यांना काहीतरी रोजगार मिळावा आणि रोजगार मिळण्यासाठी त्यांनी खूप काही मदत केली आम्हाला आणि आम्ही इथं सगळ्यांनी त्यांच्या पूर्ण टीमने मिळून हा रोजगार मेळावा भरला।